नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2026च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेना हे दोन्ही पक्ष तिजोरीवर डोळा ठेवून स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केलाय। यावेळी त्यांनी शिंदे सेनेचा उल्लेख गद्दार सेना असा करत ही सेना देखील कोणताही ठोस विजन न घेता केवळ सत्तेसाठी रणांगणात उतरत असल्याचं म्हटलंय। काळे यांनी सांगितलंय की नवी मुंबईत आजपर्यंत कंत्राटदार, त्यातून निर्माण झालेले नगरसेवक आणि काही अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्यानं विकास प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय। कोणताही दीर्घकालीन आराखडा नसताना केवळ सत्तेचा लाभ घेण्यासाठी हे पक्ष निवडणूक लढवत आहेत असा आरोप त्यांनी केलाय। मनसेचा जाहीरनामा राबवताना येतो सेफ है असा उल्लेख करत मराठी माणसांना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करण्याचं आवाहन केलंय। मराठी अस्मिता आणि नवी मुंबईची ओळख वाचवण्यासाठी हे आवश्यक आहे असं ते म्हणाले। भाजपवर टीका करताना काळे यांनी म्हटलंय की भाजप मराठी माणसाची आणि मराठी भाषेची कशा प्रकारे कत्तल करत आहे हे महाराष्ट्रातील विविध शहरात दिसून येत आहे। भाजपशी संबंधित नेते गुजराती भाषेतील पत्रक वाटत असल्याचा उल्लेख करत त्यांनी सवाल उपस्थित केलाय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यानं मराठीला राजभाषेचा दर्जा दिल्याचं सांगतात, मग हे गुजराती पत्रकांचे प्रकार कोणाच्या लांगुल चालनासाठी सुरू आहेत? नवी मुंबईची ओळख ही आगरी कोळी समाजाची, मराठी माणसाची असल्याचं ठासून सांगत या शहराची ओळख पुसण्याचा प्रयत्न भाजप आणि शिंदे सेनेकडून सुरू आहे असा आरोप गजानन काळे यांनी केलाय। आगामी महापालिका निवडणुकीत मराठी अस्मिता, पारदर्शक विकास आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार हेच खरे मुद्दे असतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी या नवी मुंबईत पक्ष तिजोरीवर डोळा ठेवून स्वतंत्र लढण्याचे सगळे प्रकार सुरू आहेत। त्याच पद्धतीने गद्दार सेना शिंदे सेनेकडूनही सुरू आहे। कुठलंही विजन न घेता नवी मुंबई महानगरपालिकेच्या रणांगणात आहे। त्याच्यावर नियंत्रण ठेवायला वॉर्ड सभा असेल, पाणी सांडपाण्याची व्यवस्था असेल, शुद्ध पाण्याचा अधिकार सार्वजनिक ठिकाणी, या सगळ्या गोष्टी असतील। वंदनीय लोकनेते दिबा पाटील कृती पुतळा नवी मुंबई महानगरपालिकेच्या दर्शनी भागात लावणं असेल, अब्दुल कलामांच्या नावाने इतर गोष्टी असतील, अभ्यासिका शाहू महाराजांच्या नावाने असेल आणि 111 फुटाचा आपले स्वराज्य रक्षक, धर्मरक्षक आपले छत्रपती संभाजी महाराजांचा एक पुतळा उभा करण्याचा सुद्धा आमचा मानस आहे। असे विविध मुद्दे आम्ही नवी मुंबईकरांच्या दृष्टीने, अगदी पुनर्विकासाचा असेल तो सुद्धा मुद्दा आम्ही घेतला की वॉर्ड प्रोटेक्शन सेल नावाचा एक प्रकार असेल की बँक गॅरंटीपासून इतर सर्व गोष्टींबाबत लोकांना मार्गदर्शन केलं जाईल आणि हा जाहीरनामा, कर्तव्यनामा आमचा लोकांच्या घरोघरी जाईल। आमची सगळ्यांना विनंती आहे, मराठी माणसाला विनंती आहे, एक आहे तो सेफ आहे। तुम्ही सगळ्यांनी भरभरून ठाकरे युतीच्या आमच्या उमेदवारांना मतदान करावं आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेवर डौलाने भगवा फडकवा। नाही, भारतीय जनता पक्ष हा मराठी माणसाची आणि मराठी भाषेची कशा पद्धतीने कत्तल करतोय याचे अनेक प्रकार या महाराष्ट्रात आणि विविध शहरांमध्ये आपण पाहिले। संपत शेवाळे असतील किंवा तिथले उमेदवार दशरथ भगत असतील, त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीने गुजराती पॅम्पलेट्स वाटण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सातत्याने बोलतात की आम्ही वाळुंज यांनी पण गुजरातीत पत्रकं वाटलेली आहेत की मराठी भाषेला आम्ही राजभाषेचा दर्जा दिला आहे। मग हे सगळे प्रकार कुणाच्या लांगुल चालनासाठी चाललेले आहेत? हो, प्रचारासाठी म्हटलं जातं हिंदीत बोला म्हणून। अशा पद्धतीचा प्रकार आहे ज्याला आमचा कायम विरोध आहे आणि नवी मुंबईकरांनाही सांगणं आहे की ह्या नवी मुंबईची ओळख ही आगरी कोळ्यांची ओळख, आगरी कोळ्यांचं शहर, इथल्या मराठी माणसाचं शहर म्हणून आहे आणि ते शहराची ओळखच पुसण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेकडून सुरू आहे। आम्ही दुबार मतदार या संदर्भात सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय उद्धवसाहेब अगोदरच बोललेले आहेत की आम्ही आणि आमच्या शिंदेताईंची संपूर्ण महिला सेना आम्ही हळदी कुंकू घेऊन आणि ताटवाटी घेऊन त्यांच्या स्वागतासाठी दीपालीताई आणि आम्ही सगळे तयार आहोत। बाहेर आम्ही सगळे बांधवसुद्धा, प्रकाशभाई, प्रवीणभाई, आमची सुद्धा सगळी टीम तयार असणार आहे। आयुक्तांच्या घरी निवासस्थानावरती जे 157 मतदार आहे त्यांच्यासुद्धा स्लिप बनवून तयार आहे। आयुक्तांनी जर वेळ दिली तर अजूनही त्यांचे पत्ते टाकलेले नाहीत, आम्ही आयुक्तांच्या घरी जाऊन त्यांना त्या स्लिप देणार आहोत जेणेकरून त्यांनी हे सगळे अदृश्य मिस्टर इंडिया जे आहेत 157 मतदार त्यांना जाऊन त्या स्लिप द्याव्यात, अन्यथा आयुक्तांच्या घराच्या बाहेर जाऊन तो स्लिप उडवण्याचा कार्यक्रम मनसे आणि शिवसेना युतीकडून होईल। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका।
रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.